महाराष्ट्र विधानमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे आणि या अधिवेशनाच्या निमित्ताने एकूण बरंच मोठं कामकाज हे विधानमंडळासमोर आहे। एकूण 23 विधेयके प्रस्तावित आहेत। त्याचप्रमाणे विधानसभेत आणि विधान परिषदेत 3 विधेयके प्रलंबित आहेत। ही सर्व विधेयके या अधिवेशनामध्ये मांडली जातील। त्यासोबत राज्याचा अर्थसंकल्प हा 18 तारखेला राज्य विधानमंडळासमोर मांडला जाणार आहे। या निमित्ताने विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची चर्चा या अधिवेशनात व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न राज्य सरकारचा देखील असेल आणि सकारात्मक न्याय, मग ते शेतकऱ्यांचे प्रश्न असो, ते ग्रामीण भागाचे प्रश्न असो, ते शहरी भागाचे प्रश्न असो, ते मुंबईचे प्रश्न असो, सकारात्मक न्याय मिळावा याकरता आमचा प्रयत्न असेल। या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या संदर्भात नुकतीच आपण 894 कोटी रुपयाची नुकसान भरपाई दिली आहे, ज्याच्यामध्ये रबीची नुकसान भरपाई आहे, खरीपाची आहे। त्यापूर्वी आपण खरीपाची 4205 कोटीची देखील दिली होती, नुकसान भरपाई दिली होती। आणि आता जी नव्याने नुकसान भरपाई दिली आहे यामध्ये विशेषतः जो लातूर विभाग आहे त्या विभागामध्ये 402 कोटी रुपयाची नुकसान भरपाई ही आपण शेतकऱ्यांना देतो आहोत। आणि यासोबत मोठ्या प्रमाणात पीक विम्याची जी योजना आपण केली होती त्या योजनेचा लाभ देखील आता शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण देतो आहोत। त्याचबरोबर मागच्या काळामध्ये विदर्भातल्या ज्या जिल्ह्यांची पैसेवारी कमी होती त्यांना देखील आम्ही लाभ देण्याचा निर्णय घेतला होता। त्या संदर्भात देखील आता केंद्र सरकारने जी काही मदत आहे ती आपल्याला रिलीज केलेली आहे आणि त्या मदतीतनं आणि आपली मदत देऊन आपण ते पैसे देखील संपूर्ण देतो। आणि या सगळ्या वितरणामुळे जे काही शेतकऱ्यांचे रबीचे आणि खरीपाचे जे काही नुकसान भरपाईचे पैसे होते ते राज्य सरकारच्या वतीनं पूर्णपणे वितरित हे या ठिकाणी केले जात आहेत। कुठलेही पैसे त्याच्यामध्ये त्यानंतर शिल्लक राहणार नाही। तुरीच्या संदर्भात देखील आपल्याला माहिती आहे की यावेळेस खूप मोठं पीक या ठिकाणी तुरीचं झालं आणि त्या पिकाच्या माध्यमातून आपण खरेदी केंद्र सुरू केली होती। या खरेदी केंद्रांमध्ये आतापर्यंत आपण 17 लाख क्विंटल तूर ही हमी भावाने खरेदी केलेली आहे। 5050 हा हमी भाव आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 450 रुपये 426 रुपये हा बोनस आहे। आणि या माध्यमातून आतापर्यंतची ही रेकॉर्ड खरेदी आहे। मध्यंतरी खरेदीमध्ये काही अडचणी आल्या होत्या, विशेषतः इतक्या मोठ्या प्रमाणात पीक आल्यानंतर बारदाना जो आहे तो अपुरा पडत होता। आता 16 लाख बॅग्स बारदाना देखील त्या ठिकाणी नव्याने घेण्यात आलेला आहे। दर दिवशी 1.5 ते 2 लाख बारदाना हा प्रत्येक सेंटरवर पोहोचतोय। त्याच्यामध्ये सेंटरची जी काही अट होती ट्रान्सपोर्टेशनची 50 किलोमीटरची, ती अट देखील आता आपण रद्द केलेली आहे। आणि जो काही टाइम लॅग पेमेंटमध्ये होता तो सुरुवातीला 10 दिवसाचा होता, मग 7 दिवसाचा होता, आता 3 दिवसापर्यंत तो आपण आणलेला आहे। त्यामुळे तात्काळ त्याचं पेमेंट देखील आपण देतो। आपण राज्य सरकारनं नाफेडला ते पैसे देखील उपलब्ध करून दिले आहेत। आणि परवा मी केंद्र सरकारमध्ये जाऊन माननीय मंत्री महोदयांना भेटलो आणि त्यांना ही विनंती केली होती की 15 मार्चपर्यंत ही केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय त्यांनी केला होता, त्याला 1 महिन्याची मुदतवाढ द्यावी। त्यानुसार त्यांनी आता एक मुदतवाढीचं पत्र देखील आपल्याला दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी खरेदी किती अधिकच्या जे काही त्याच्या लिमिट्स आहेत त्या लिमिट्स देखील आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्यासोबत आता मोठ्या प्रमाणात हरभरा देखील येतोय, त्याची खरेदी ही राज्य सरकार
या ठिकाणी करणार आहे किंवा त्याला जो काही भाव आहे त्या भावामध्ये ती खरेदी देखील करणार आहोत। हे खरं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात पीक आल्यामुळे सगळी जे गोडाऊन्स आहेत हे गोडाऊन देखील आता पूर्ण भरले आणि सरकारचे गोडाऊन सगळे संपले, त्यामुळे आता खासगी गोडाऊन भाड्याने घेऊन आणि त्याच्यामध्ये देखील आता तूर किंवा हरभरा याची साठवणूक ही सरकारच्या वतीनं केली जाते आहे। पण यातनं समाधानाची गोष्ट एवढीच आहे की थोडासा त्रास झाला असला तरी इतक्या मोठ्या प्रमाणात पीक आल्यामुळे 3 वर्षानंतर आज शेतकऱ्याला 2 पैसे त्या माध्यमातून या ठिकाणी मिळताना दिसत आहेत। कापसाच्या संदर्भात देखील आम्ही हमी भावानं खरेदी केंद्र सुरू केले, पण मार्केटचा भाव हमी भावापेक्षा जास्त असल्यामुळे आमच्या केंद्रांवर कापूस आलेला नाही। सगळा कापूस हा मार्केटमध्ये घेण्यात आलेला आहे, कारण हमी भावापेक्षा जवळजवळ 400 रुपयांनी आता मार्केटचा भाव हा अधिकचा असल्यामुळे त्याची खरेदी सगळी मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आणि त्या माध्यमातून निश्चितपणे शेतकऱ्यांना मदत करण्याच्या संदर्भातला विषय हा राज्य सरकारनं सातत्याने सुरू ठेवलेला आहे। यासोबत आज आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि दुर्दैवाने कुठलेच मुद्दे हे मांडण्यासारखे किंवा नव्याने मांडण्यासारखे त्यांच्याजवळ नसल्यामुळे नेहमीचेच जे मुद्दे आहेत ते मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी मांडलेले आहेत। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या संदर्भात गंभीर आहे। शेतकरी आत्महत्या असतील, शेतीतले प्रश्न असतील, त्यामुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली पाहिजे हे राज्य सरकारचं मानस आहे। ती गुंतवणुकीच्या करता राज्य सरकारने मागच्याही कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे, कारण शेती ही जर परवडणारी व्हायची असेल तर शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक झाली पाहिजे। त्याकरता अनेक प्रकल्प देखील आता आपण हातामध्ये घेतलेले आहेत। विशेषतः हा जो आपला नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प आहे की ज्या प्रकल्पामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातल्या 5000 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आपण ट्रान्सफॉर्मेशन करतोय। परवा या ठिकाणी वर्ल्ड बँकेच्या CEO आल्या होत्या, त्यांनी देखील सांगितलं की त्या प्रकल्पाला पूर्ण मदत वर्ल्ड बँकेच्या वतीनं ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। त्यामुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त उत्पादकता वाढली पाहिजे, शेतकऱ्यांचा नफा वाढला पाहिजे, याकरता राज्य सरकारचे प्रयत्न हे सातत्याने चाललेले आहेत। यासोबत सातत्याने कर्जमाफीचा एक मुद्दा देखील मांडला जातो आहे। राज्य सरकारनं अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की कर्जमाफीला राज्य सरकारचा विरोध नाही आहे। राज्य सरकार कर्जमाफीच्या बाजूनच आहे, फक्त ती योग्य प्रकारे झाली नाही तर त्याचा कसा दुरुपयोग होतो हे मागच्या काळामध्ये आपण बघितलेलं आहे। त्यामुळे ती कधी केली पाहिजे, कशी केली पाहिजे या संदर्भात त्याचा योग्य जो काही निर्णय आहे तो राज्य सरकार उचित वेळी घेईल। पण तोपर्यंत शेवटी कर्जमाफी केल्यानंतर आपण शेतकऱ्याला क्रेडिट वर्दी बनवत असतो, कारण ती कर्जमाफी शेतकऱ्याची होत नाही, ती बँकेची होते, पण शेतकरी नव्याने कर्ज घ्यायला पात्र होतो। तर ती पात्रता त्याला झाली पाहिजे याकरता राज्य सरकारने योजना तयार केलेली आहे आणि त्यातनं शेतकऱ्यांना पुन्हा पात्र हे आपण केलेलं आहे। आणि आपण जर बघितलं तर मागच्या कुठल्याही वर्षांपेक्षा गेल्या 2 वर्षात वाटलेलं कर्ज आणि शेतकऱ्यांची संख्या ही आपण जवळजवळ 1.5 पटीने त्या ठिकाणी वाढवलेली आहे आणि त्यातनं तो क्रेडिट वर्दीनेस शेतकऱ्यांचा तयार केला आहे। तथापि केंद्र सरकारशी देखील या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत आणि त्यातनं गुंतवणुकीचं आणि कर्जाचं असे दोन्ही धोरणं हे योग्य प्रकारे हे आखण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं होईल। शेतकऱ्यांच्या करता जे काही धोरणं आम्हाला करायची आहेत ही तात्कालिक धोरणं आम्हाला करायची नाहीत, ही दीर्घकालीन धोरणं करायची आहेत की ज्यातनं शेती परवडणारी झाली पाहिजे आणि म्हणूनच शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे याकरता जलयुक्त शिवारसारखी योजना, इरिगेशनचे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे याकरता केंद्र सरकारच्या मदतीनं जवळजवळ 26,000 कोटी रुपयाची आता गुंतवणूक आपण त्यामध्ये देखील करतो। त्यातनं शेतकऱ्याला पाणी मिळणार आहे। विजेच्या संदर्भात देखील आपण आता सोलर फिडरची योजना आणतो, ज्या ठिकाणी फिडर सेपरेशन झालं आहे त्या ठिकाणी ते फिडर हे सोलरवर टाकायचे आणि त्यातनं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे याकरता देखील आपला प्रयत्न जो आहे हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की गुंतवणुकीच्या माध्यमातून शेती सस्टेनेबल करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी चाललेला आहे। त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही बाबी या ठिकाणी आलेल्या आहेत, मला असं वाटतं की विरोधी पक्ष जो आहे हा तसा एकूण जर आपल्याला बघितलं तर निराश दिसतोय, कारण ज्या प्रकारे आम्हाला समर्थन या निवडणुकांमध्ये मिळालेलं आहे, ज्या प्रकारे लोकांनी सत्तारूढ पक्षावर त्या ठिकाणी
आपला विश्वास दाखवलेला आहे. म्हणजे ही गोष्ट खरी आहे की अनेक ठिकाणी आम्ही आणि शिवसेना वेगळे लढलो तरी देखील जी मतं मिळाली आहेत ती आम्हाला आणि सेनेला ही अधिक मिळालेली आहेत. त्याच्यामुळे एक प्रकारे सत्तारूढ पक्षावर हा लोकांनी जो विश्वास दाखवला त्यातनं विरोधी पक्ष अत्यंत निराशेत गेलेला आहे आणि त्या निराशेच्या पोटी आज विरोधी पक्षाला दुर्दैवाने हे लक्षात येत नाहीये की नेमक्या मागण्या काय केल्या पाहिजेत, नेमकं काय बोललं पाहिजे. पण आमचं त्याबद्दल कुठला आक्षेप नाहीये. आम्हाला विरोधी पक्षालाही सोबत घ्यायचं आहे आणि समन्वयाने महाराष्ट्राचा विकास कसा करता येईल या संदर्भातला प्रयत्न हा आम्ही निश्चितपणे येत्या काळामध्ये करणार आहोत. आणि मला विश्वास आहे की हे जे अधिवेशन आहे हे शेतकऱ्यांकरता, महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाकरता, तो शहरी भागातला असो ग्रामीण भागातला असो, या प्रत्येकाकरता निश्चितपणे चांगल्या प्रकारचा संदेश घेऊन जाईल. एक अतिशय प्रागतिक अशा प्रकारचा अर्थसंकल्प, गुंतवणुकीवर आधारित अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा या ठिकाणी आम्ही मांडू, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. असं आहे की नोटबंदीच्या नंतर वॅटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वॅट कमी झालेला नाही. पण हे खरं आहे की जे आपल्याला स्टॅम्प ड्युटी मिळते त्याच्यात घट आहे आणि दुसरा घट जो आहे तो राज्य उत्पादन शुल्कामध्ये आहे. त्याचं कारण सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की ज्या आदेशाने 54% त्या व्यवसायावर परिणाम होतोय. पण त्या संदर्भात कारण आपली भूमिका काही प्रोत्साहनाची नाही, प्रोहिबिशनची आहे. त्या प्रोहिबिशनच्या भूमिकेचा आधार घेत त्याच्यातनं आम्ही योग्य प्रकारचा मार्ग शोधतो. त्यातनं मला असं वाटतं की तो लॉस जो आहे तो दूर होईल. आणि आता जीएसटीला जवळजवळ मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे जीएसटीने आपले रेव्हेन्यूज हे प्रोटेक्ट होणार आहेत. आणि आपण जर अजून आता आपला ग्रोथ रेट आम्ही जाहीर केलेला नाही, पण आपण जर बघितलं तर केंद्रातला ग्रोथ रेट वाढलेला आहे. त्याच्यामुळे तो वाढलेला जो ग्रोथ रेट आहे त्यातनं निश्चित परतावा आपल्याला मिळत असतो. नाही, कृषी पंपाची योजना सुरू ठेवली आहे, पण असं लक्षात आलं की त्याचा जो वेग आहे त्या वेगामुळे फार लवकर आपण ते काही, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात 35 लाख पंप आहे, त्यामुळे ते रिप्लेस करता येणार नाही. त्याच्याऐवजी ही एक अभिनव योजना राज्य सरकारने तयार केली. त्याचं पायलटचं काम सुरू झालं आमच्या. आम्ही ती नीती आयोगाला प्रेझेंट केली आणि त्यांनी देखील ती अप्रिशिएट केली आणि इतर राज्यांनाही ती दिली पाहिजे असं त्यांनी सांगितलं की ज्याच्यामध्ये बघा प्रत्येक राज्याला सोलरचं ऑब्लिगेशन आहे. म्हणजे तेवढा सोलर त्यांनी वीज वापरलीच पाहिजे. आता त्याचे मोठे मोठे सोलर पार्क तयार करायच्या ऐवजी जर आपण डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं आपले फिडरच सोलरवर आणले, आज शेतकऱ्याचा प्रश्न काय आहे तर त्याला 12 तास दिवसा वीज हवी, जी आपण सगळी 12 तास दिवसा देऊ शकत नाही. काही दिवस त्याला दिवसा देतो, काही दिवस रात्री देतो. पण हे सोलर फीडर तयार झाल्यानंतर त्याला दिवसा वीज आपल्याला देता येईल. पंतप्रधान ने यूपी में कहा कि सरकार बनने के बाद पहला पैसा कर्ज माफी का करेंगे. अगर यूपी के नेता अगर 50% कर्ज माफी बड़ा मुद्दा है, पहला पैसा वो होगा. 2.5 साल हो गए आपको यहाँ पर, क्या दिक्कत आ रही है? एक दूसरा क्या कहीं आप पंतप्रधान को समझाने कम रहे? पहिली गोष्ट अशी आहे की कर्जमाफीच्या संदर्भात मी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे की आम्ही कर्जमाफीच्या बाजूनेच आहोत, त्याच्या विरोधात नाही. पूर्णपणे त्याच्यात सकारात्मक आहोत. ती कशा प्रकारे केली गेली पाहिजे. आणि उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे. उत्तर प्रदेशामध्ये पाण्याची उपलब्धता प्रचंड मोठी आहे, पूर्ण शेती बागायती आहे. तिथला जो खडक आहे त्याची पाणी शोषून घेण्याची क्षमता 30% आहे, आमची 3% आहे. इतका मोठा फरक त्याच्यामध्ये आहे. आमचा मेजर पोर्शन हा कोरडवाहू आहे. आजही 80% शेती कोरडवाहूची होती आहे. त्यामुळे तिथलं सोल्युशन आणि आमचं सोल्युशन सारखं राहणार नाही. कर्जमाफी आमच्या इकडे केली पाहिजे, फक्त ती योग्य प्रकारे जर केली नाही तर मागच्याच वेळेस जशा प्रकारे बँकांची कर्जमाफी झाली आणि शेतकरी कर्जबाजारीच राहिला तशा प्रकारचं होऊ नये म्हणून केंद्र सरकारची मदत आम्ही घेऊ. विरोधी पक्षांनी आपल्याला गौरव म्हटलेला आहे. आपण दुर्योधन आहात आणि आपल्याबरोबर दुःशासन आहे आणि आपण विश्वास गमावलाय, तर आपणच विश्वास सार्थ करावा असं त्यांनी आपल्याला आव्हान दिलं. माझी विरोधी पक्षाला एवढीच विनंती आहे की त्यांनी आरसा पाहावा. जो जिव्हाळ्याचा मुद्दा आहे तुम्ही ते विसरून गेले. पत्रकार परिषद होत नाही त्यावेळेला एवढं सगळं गोंधळ नसतो. फक्त सीएम, डेप्युटी सीएम, संसदीय कामकाज मंत्री तिघच माणसं.
पण आमच्या प्रत्येक याला सगळे लोक उपस्थित आहेत. आप्पा आमच्या सगळ्या याला आम्ही सगळे उपस्थित असतो. असं आहे की आम्ही राज्य सरकारमध्ये एकत्रित आहोत. शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी देखील अतिशय स्पष्टपणे हे सांगितलं की राज्य सरकारला आमचं पूर्ण समर्थन आहे. राज्य सरकारमध्ये सातत्याने आम्ही एकत्रित काम करतो आणि हे देखील आम्ही कधी लपवलेलं नाही की काही मुद्द्यांवर आमचे मतभेद आहेत, पण ते मतभेद असताना महाराष्ट्राच्या भल्याकरता हे दोन पक्ष एकत्रित येऊन राज्य सरकार चालवत आहेत आणि आम्ही गुण्या गोविंदाने चालतोय याचं दुःख तुम्हाला का होतं ते होऊ देऊ नका. तुम्ही देखील आनंदी राहा. तुम्ही आता नवीन प्रश्न विचारा. किती वेळा विचारणार तोच नोटीस? तुमचाही विरोधी पक्ष हरकत चाललाय तेच ते प्रश्न विचारता तुम्ही. मी तेच म्हटलं तुमचे विरोधी पक्ष हरकत चाललाय तेच ते प्रश्न विचारता. नवीन विचारा ना काहीतरी. शिवसेनेचे मंत्री आता तुमच्यासोबत आहेत, मात्र पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. महापालिका निवडणुकांसाठी तुम्ही अरुण गवळीशी जेलमध्ये थेट संपर्क साधला आणि तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर केला असा आरोप त्यांनी केला. त्यांनी काय आरोप केला मला माहिती नाही, पण मी कुठलाही आरोप कोणी केला तरी देखील माझा आग्रह असतो की त्याचा पुरावा दिला पाहिजे, पुराव्यानिशी आरोप केला पाहिजे. हवाई फायर केलं तर त्या हवाई फायरकडे मी लक्षही देत नाही. पण लोकांमध्ये संभ्रम आहे की शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे आहेत ते फाडले गेले का आणि नोटीस पिरियड जी नोटीस दिली होती ती नोटीस मागे घेतली का? राज्यातील लोकांना कळलं पाहिजे. मला असं वाटतं की प्रश्न संपलेले आहे. धन्यवाद.